स्वीकृत नगर सेवकों के अधिकारों का मसला आज फिर एक बार नवी मुंबई महानगर पालिका की सर्वसाधारण तहकूब महासभा में गूंजा। तुर्भे विभाग के बीजेपी के स्वीकृत नगर सेवक अमित मेडकर के माध्यम से 24 प्रस्ताव महासभा की मंजूरी के लिए पटल पर लाए गए थे, जिस पर चर्चा करते हुए अमित मेडकर प्रभाग क्रमांक 14 और 20 के विकास कार्यों से जुड़े विषयों पर चर्चा कर रहे थे। तब स्वीकृत नगर सेवक को इतने प्रस्ताव लाने का अधिकार किस आधार पर दिया गया, ऐसा सवाल विपक्ष के स्थानीय नगर सेवकों ने उठाया। तब सचिव ने मनपा अधिनियम का हवाला देते हुए यह साफ कर दिया कि स्वीकृत नगर सेवक को सभागृह में मतदान करने का अधिकार नहीं है, मगर उन्हें वह सारे अधिकार है जो अधिकार जनता से चुनकर आए हुए सदस्य को है। स्वीकृत सदस्यांच्या बाबतीत तरतूद विचारली होती। मी आपण मागच्या सभागृहातही चर्चा केल्याप्रमाणे कलम 5(2) अन्वये 5(ब) अन्वये 5(2)(ब) अन्वये स्वीकृत सदस्य किती असावेत याबाबतची तरतूद देण्यात आलेली आहे आणि स्वीकृत सदस्याला कामकाजामध्ये सहभाग घेता येईल, तथापि त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही अशी तरतूद ॲक्टमध्ये म्हणजे निश्चित करण्यात आलेली आहे। पत्रकारों से बात करते हुए बीजेपी के स्वीकृत नगर सेवक अमित मेडकर ने कहा कि चुनाव में प्रचार दौरान जनता ने जो मांगे रखी थी, उन्हीं को इन विकास से जुड़े प्रस्तावों के जरिए मैंने महासभा में रखे और उन्हीं प्रस्तावों को महापौर सुजाता पाटिल ने तदर्थ समिति को सिफारिश के लिए भेजे हैं। बघा, आज आमच्या तुर्भे विभागाचे जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांचे जे जिव्हाळ्याचे विषय आहेत ते सगळे विषय आज मी आमच्या या सभागृहामध्ये ते सगळे विषय मी घेतले होते। त्यामध्ये प्रामुख्याने हनुमाननगरमध्ये जो PCC कंपनीचा भूखंड आहे तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, तिथे 100 बेडचं हॉस्पिटल आणि शाळा गोरगरिबांसाठी करायची आहे। तसेच जो आमचा क्वारी परिसर आहे त्या ठिकाणी अनेक वस्ती त्या ठिकाणी आहे आणि तिथे आजवर रस्ता नाही आहे, तिथे कॉन्क्रीट रस्ता करणे। मग जे हनुमाननगरमध्ये डोंगर भागाला नागरिक राहतात त्यांना शौचालयाची सुविधा नाही आहे। आज जो डम्पिंगचं जो भरणी ते डोंगरापर्यंत झाली आहे आणि तिथे डोंगर भाग आणि तो जो प्लॉट आहे एकच लेवल झाला आहे, तर तिथे त्यांच्यासाठी शौचालय बांधणे, असे अनेक विषय। मग इंदिरानगरमध्ये विविध कामं करणे, त्या ठिकाणी शौचालय वगैरे नवीन बांधणे। मग त्यासोबत तुर्भा स्टोअरमध्ये जो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जो ग्राउंड आहे त्या मैदानावरती जे प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी तिथे स्टँड बांधणे, तिथे नाईटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तिथे लाईटची व्यवस्था करणे आणि तिथे जो सरमाई मंदिर आहे त्याच्या मागे जो गोडाऊन आहे त्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत बांधणे, असे विविध जे महत्त्वाचे विषय, जे नागरिकांचे जिव्हाळ्याचे विषय आणि अनेक वर्षापासून नागरिकांची त्या ठिकाणी मागणी आहे की विषय झाले पाहिजे। त्याच अनुषंगाने आज पहिल्याच महासभेमध्ये मी सगळ्याचे सगळे विषय जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या प्रभागामध्ये फिरताना ज्या ज्या गोष्टी नागरिकांना अभिप्राय होती त्यांना त्या गोष्टी ती सुविधा त्या प्रभागामध्ये झाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती, त्या सगळ्या विषय त्या नागरिकांच्या सेवेच्या हेतूने आज मी या सभागृहामध्ये मांडले आणि ते मांडत असताना काही त्यामध्ये सदस्यांनी त्यामध्ये विरोध दर्शवला। त्यांनी सांगितलं की स्वीकृत नगरसेवकांना त्याच्यामध्ये अधिकार नाही आहे आमच्या वॉर्डाचे प्रश्न मांडायला आणि त्या ठिकाणी सचिव मॅडमनी त्यांना त्या ठिकाणी खुलासा केला। त्यांनी त्यामध्ये सांगितलं की स्वीकृत सदस्याला फक्त मतदानाचा अधिकार नाही, त्या व्यतिरिक्त एका निवडून आलेल्या सदस्याला जेवढे अधिकार आहेत ते तेवढे सर्व अधिकार हे त्या स्वीकृत सदस्याला आहे आणि असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी खुलासा केला आणि त्यानंतर तो ठराव मान्य महापौर महोदयांनी सदर समितिकडे पाठवण्यासाठी त्यामध्ये शिफारिश केली है। वहीं शिवसेना के स्थानीय नगर सेवकों पर टॉन्ट कसते हुए अमित मेडकर ने कहा कि जनता से चुनकर आए हुए नगर सेवकों ने ही मुझे स्वीकृत नगर सेवक के रूप में सभागृह में भेजा है। ऐसे में शहर के सभी 111 प्रभागों में मुझे प्रस्ताव रखने का पूरा अधिकार है। नागरिकांना भेडसावणारे जे विषय आहेत तेच मांडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे। मी काय स्वीकृत नगरसेवक म्हणजे नेमणूक माझी नगरसेवकांनीच केली आहे। आज निवडून नगरसेवक आले त्यांनी स्वीकृत सदस्याची नेमणूक केली आहे आणि मला 111 जेवढे प्रभाग आहेत त्यामध्ये कुठेही मला विषय मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने माझं कामकाज चालू राहणार आहे। आमचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे
त्यांनी जी अपेक्षा माझ्याकडून जी ठेवली आहे की नागरिकांचे विषय मार्गी लागले पाहिजे, त्या अनुषंगाने मी सातत्याने काम करणार आहे आणि अशाच पद्धतीने माझं कामकाज हा चालू राहणार आहे. हे बघा, मागच्या जी सभा झाली होती, जी पहिली सभा झाली होती, त्याच्यामध्ये खूप सविस्तर चर्चा या विषयाच्या अनुषंगाने झाली होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सगळे सदस्य या विषयावरती बोलले आणि त्याच्यामध्ये पण सगळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर सचिव मॅडमनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खुलासा केला होता की याच्यामध्ये फक्त मतदानाचा अधिकार सोडून बाकीचे सगळे अधिकार जे निवडून आलेले सदस्यांना आहे ते सगळेचे सगळे अधिकार हा स्वीकृत नगरसेवकला त्या सुद्धा लागू आहे. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.